नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सौरभ साठे यांची अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड। कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित केलेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये महानायक क्रांतीवीर फकीरा राणोजी साठे यांचे वंशज सौरभ प्रकाशराव साठेभाऊ यांना अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली। उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रवक्ते राज्य कार्याध्यक्ष आनंदा फाळके, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुरेश चव्हाण, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य हातकणंगले तालुका अध्यक्ष रोहित सुहासे, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका कार्याध्यक्ष गणेश पवार, निलेश महापुरे, विश्वास सुवासे, गोरख सावंत, सुनील दावणे, आकाश कांबळे, नेताजी मस्के आदी पदाधिकारी, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रवक्ते राज्य कार्याध्यक्ष आनंदा फाळके यांनी उपस्थित सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं। ते बोलताना म्हणाले, आपल्याला हे कार्य या मातीचे ऋण फेडण्यासाठी करायचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून एकत्रपणे काम करू। समाजातील प्रत्येक तरुणाने शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करावी व त्याचबरोबर व्यवसाय करावा। सर्वांनी प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे सरांच्या मार्गदर्शनामध्ये आपले काम करण्याची शपथ घेतली आहे। सुरुवात आपण केलेली आहे। अण्णा हे नाव जे आहे, हे नाव भविष्य काळामध्ये नुसतं अण्णा ब्रिगेड हे नाव घेतलं तर भल्याभल्यांना धडकी भरली पाहिजे अशा पद्धतीचं काम करायचं, हे नियोजन घेऊन आम्ही अण्णा ब्रिगेडची खरं तर स्थापना केलेली आहे। अण्णा ब्रिगेडमध्ये आम्ही लोक घेत असताना फार पारखून लोक घेतोय, कारण गेल्या अनेक वर्षाचा आमचा अनुभव आहे। संघटनेमध्ये काय करायला पाहिजे, काय करायला नको, हे सगळ्या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेऊन आम्ही संघटनेमध्ये पाऊल टाकलेलं आहे। या संघटनेमध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करायचं ठरवलं, पण मधल्या काळामध्ये आमचं एक वाटेगावला आंदोलन होतं अण्णाभाऊ स्मारकांच्या प्रश्नावरती। त्या ठिकाणी कांबळे म्हणून मोहन वामनराव कांबळे यांनी तिथे उपोषण ठेवलं होतं। त्या उपोषणाला भेट देण्यासाठी आम्ही अण्णा ब्रिगेडच्या वतीनं काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो। त्यावेळी सौरभशी चर्चा झाली आणि सौरभनं लगेच सांगितलं की सर, मला अनेक ठिकाणी ऑफर आहेत, मला राष्ट्रवादीची ऑफर आहे, मला वेगवेगळ्या पक्षाची संघटनेची ऑफर आहे, पण तुमचं काम बघून, तुमचं व्हिजन बघून मी आज ठरवतो म्हटला की आजपासून मी अण्णा ब्रिगेडमध्ये काम करायला तयार आहे। आणि म्हणून अण्णा ब्रिगेडमध्ये काम करायला तेव्हापासून तयार आहे असं सांगितल्यापासून आमच्यामध्ये उत्साह जो आहे आमचा तो आणखी 10 पटीने वाढलेला आहे। कारण फकीराचा वंशज जर आपल्यासोबत असेल तर आपली ताकद 10 पटीने वाढणार आहे आणि ही ताकद घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे। ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून माननीय सौरभ साठे यांची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे। जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना परत एकदा या ठिकाणी अभिनंदन करूया।